आजपासून मी जोसेफ महेश मोटे माऊलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या. हे 50,000 बक्षीस मी डॅनी पंडित साठी ठेवतोय. तर कसं काय मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहे जो सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांना देखील त्या चड्डीत म्हणजे अंडात ठेवतो असा आपला रील स्टार म्हणजे तोच आपला तुमचा लाडका महेश द मोठे, पण त्याच्या कपाळात आहे गोटे असणारा महेश मोठे. तर चला भावांनो, आज आपण याच्याबद्दलच बोलणार आहे आणि व्हिडिओला करूया चालू. तर महेश सर, तुमची मी माफी मागतो, काही चुकीचं वगैरे बोललो गेलो तर मला माफ करून टाका. हा मोठे, तू आहे ना ते आहे ना गपागप खाल्लेलं तर आम्हाला दिसतंय भाऊ. पोट भरून तू खाल्लेलं आहे आणि ते दारू म्हणून तू पाणी गिनी कसलं तरी ओटून ठेवलं त्यात आणि नाटकी करतो का? आणि काय ती ओव्हर ऍक्टिंग, रडतोय ना भाऊ, अर्ध निम्म तर त्यातच थुकतोय. परत तेच असं ओततोय बाटलीत आणि तेच पेतोय. अरे काय महेश, अरे लाज, अरे तुला लाज कशी नाही वाटत? भाडकाव तू दारू पितो. आता हा सांगणार लोकांना ज्ञानच्या द्या कुठला. स्वतः काय करतोय? तिथं काय कोणती ती कॉकटेलचा हाणतोय भाऊ आणि लोकांना सांगतोय अरे दारू कशाला पेता भाडव्यांनो. अरे तू काय करतो मोठ्या? गेली दारूमुळं तुझा आई बाप तुला मया करणा. अरे तू दारूमुळं या समाजात जिवंत नाही रे. अरे तुझ्यामुळे माझे वाटवे झाले, दारूमुळे लोकांचे वाटवे झाले रे. दारू बिरू पिऊ नका रे. अरे काय रे महेश मोठ्या, काय म्हणतो तू चोद्या? हा, आणि ते तुझ्यासारखे आबाळ आपल्या कोण आहे ना, हे रात्रीचं ज्ञान चोरण्यापेक्षा आहे ना आम्ही ते मेलेलं परवडन बाबा. पण तू आहे ना ते ज्ञान शोधू नको, तू कळलं का? आणि तू आता रात्री एक बोलशील, सकाळी एक बोलशील, आणि आम्ही काय करायचं? तुझ्या इथं काय गोट्या करायच्या? मोठ्या आम्ही खेळू का तुझ्या गोट्या? दारू ही दारू तुला संपवायच्या अगोदर तू ह्या दारूला संपव. आणि मला वाटतंय ना ते दारू सोबत तू त्या ग्लास मध्ये पडलेला तो माशी आहे का, ते ना चाकणा म्हणून खाऊन टाक. मग सकाळी तुला कळणार पण नाही तू माशी खाल्ली का काय चाकणा खाल्लाय. आजपासून मी जोसेफ महेश मोटे माऊलीत माझ्या विश्वाची माऊली ती. अरे मला माहिती आहे दुसऱ्या धर्माची इज्जत करायची असती, पण एवढी पण नाही राव. 15-15 दिवसाला तू म्हणतो मी ख्रिश्चन होतो, एकदा हिंदू होतो, आणि एकदा मुसलमान होतो. अरे काय माणूस आहे का? कोण आहे तू? आजपासून मी जोसेफ महेश मोटे. मित्रांनो, मी काही दिवस ख्रिश्चन म्हणून जगणार आहे. ख्रिश्चन लोकांसारखंच खाणार, ख्रिश्चन लोकांसारखंच प्रार्थना करणार. त्याच्यानंतर काही दिवस मी इस्लाम धर्म स्वीकारणार. मी आता केरळमध्ये आलोय, तर केरळमध्ये आता ख्रिश्चन लाईफ जगणार आहे मित्रांनो. तर महेश मोठे, तर तुम्ही काय करा ना, तुम्ही पाकिस्तानमध्येच राहून जाऊ. तिकडेच तुम्ही बरं आहे, आमच्याकडे नको राहू तुम्ही. आमच्याकडे नको तुम्ही, महाराष्ट्राला तुमची गरज पण नाही. आणि तुम्ही ना मग तिकडे पाकिस्तानमध्ये राहा आणि तिकडेच तुम्ही इस्लाम वगैरे काय असेल ते ख्रिश्चन ते सगळं तिकडेच स्वीकारा. काही दिवस चांभार. मी प्रत्येक जात जाणार मित्रांनो, प्रत्येक जात नाही का? आणि अभिमान बघा, मी माणूस ना सर्व धर्माचा आहे मित्रांनो. मला इथं सगळ्या धर्मात मला जायचंय आणि मला हक्क आहे तो, मानवतेचा हक्क आहे. मला संविधान दिलेला हक्क आहे तो. मला स्वतःला जाणून घ्यायचंय, मला सगळे धर्म जात जाणून घ्यायचे, मला ही दुनिया जाणून घ्यायचे. मला महेश मोठे, तुम्ही एकदा ना तुमच्या व्हिडिओचे कमेंट सेक्शन ओपन करून बघा, लोक तुम्हाला काय काय म्हणतात, कळलं का? आणि नाही हे जरा सकाळी सकाळी ना कुरी मारायची सोडा, जरा पाणी गिनी टाकून तरी मारत जावा, म्हणजे एवढं काय होणार नाही. आबाळ आहे आपल्या कुठला. हे 50,000 बक्षीस मी डॅनी पंडित साठी ठेवतोय. डॅनी हा, आता हे बघा कोण बोलतोय डॅनी पंडित साठी 50,000 ठेवतो ते. तिथं आहे ना टोल नाक्यावर तुला भरायला 150-120 रुपये नव्हते भिकारी, आणि आता डॅनी पंडितला करतो का?
डॅनी पंडितले मी चॅलेंज करतो हा चॅलेंज. मला ना 50,000 ना माझ्यासाठी ऍक्टिंग करून दाखवायची आहे. महेश मोठे दरी काय मोठे तू एकाडे कमी गोटे. काय आहे ना मोठे साहेब, तुम्ही जे 50,000 दाखवता ना ते डॅनी पंडित ना एका व्हिडिओ मध्ये घालत असेल. पंडित तू आजपर्यंत महाराष्ट्र नाही पूर्ण इंडियामध्ये तू लय लोकांचं ट्रेंड फॉलो केलं, पण महेश मोठ्याचा टोल नाक्यावरचा व्हिडिओ रिलीज झालाय. माझी गाडी जर नाही सोडली ना, अरे हा व्हिडिओ तुला भडकाव कॉपी करायला जमला नाही. आणि काय डॅनी पंडितला काही तेच काम आहे का? मी रील स्टार आहे, माझी गाडी आडू नको, माझ्या काय पैसे नाही, टोल बार आहे, मी बिकार छोटे. आणि आता काय या व्हिडिओ मध्ये काय 50,000 दाखवता का लोकांना? अहो ते डॅनी पंडित ना एका व्हिडिओ मध्ये घालवत असेल तेवढे पैसे, माहिती का? अरे महेश मोठीची ऊर्जा तुला काय साधी वाटली का बाळा? बरं जर तुला चॅलेंज आहे खुल्या, तू ही 50,000 रुपये घेऊन जायचं बाळा. काय ही कागद घेऊन जायची, तुला येऊन जसं की तू माहिती व्हिडिओ बनवला, माहिती लोकांच्या गोष्टी कॉपी केल्या, तशी माझी गोष्ट कॉपी कर. मग मी तुला मानतो, मग मी तुला ही प्रसाद घेऊन येतो, प्रसाद. आणि जर तू नाही कॉपी केलं ना भडकाव, तर पुण्यात तुझी माझी गाठ आहे. अरे मला तर असं वाटतं ना मोठे सारखं ना रात्रीची 90 मारून ना व्हिडिओ बनवत असन. आणि काय त्या डॅनी पंडितला शिवाय देतो व्हिडिओ मध्ये हा मोठे. आणि काय ते 50,000 दाखवतोय राव. ते 50,000 आहे ना, तू एका जर का असते ना तू तिथं टोल नाक्या अशी व्हिडिओ नसते बनवली बेकार, कळलं का? हा टोल नाक्याचे पैसे तुला देता येणार का 150 रुपये, आणि इथं चॅलेंजला तुला 50,000 आहे का? हा रील स्टार आहे मॅडम, मेरे को आप अंदर आने दोगे कि नहीं दोगे? अरे मोठे ते एअर होस्टेसला तरी सोड रे बाबा, तिला असती रे तुझ्या व्हिडिओ मध्ये यायला, आणि तिला माहिती आहे समोरचा शिवते आहे तरी ती ना असं करते. मॅडम मला जरी विमानात नाही बसू दिलं ना, तर मला जरी विमानात नाही बसू दिलं ना मित्रांनो, तर याच विमानात मित्रांनो खोटं नाही बोलत, आता लगेच थांबा सुतळी बॉम्ब लावतो. माझे ना या विमानातल्या एअर होस्टेसला आणि पायलटला विनंती, कृपया महेश मोठेला आहे ना त्या विमानातूनच खाली ढकलून द्या, म्हणजे एकदाची महाराष्ट्राची कटकन तरी जाईल. हा आणि काय त्या विमानात बॉम्ब लावतो म्हणतो? अरे महेश मोठे तोच बॉम्ब आहे ना तुझ्या जाऊ दे, नाही तोच आहे ना तुझ्या खाली लावून घे. माझ्या पाठीमागं आहे जगातली सगळ्यात सुंदर जागा मित्रांनो. काय जुन्या पद्धतीचं आयुष्य आहे इथं. तर मित्रांनो मला काय वाटतंय ना महेश मोठेचे कॅप्शन बघून, तर महेश मोठे तिथं करोडपती बनायला नाही तर परत आहे ना पाहिलं का स्कॅम करायला गेलेला आहे. सध्या मी एवढं गरीब झालो मित्रांनो, एक छोटंसं कुत्रा आले बघा इथं खायला, माझ्याकडे काय सुद्धा खायला मित्रांनो, एक छोटंसं दाना शुक्र घेतला बघा. अरे तू एवढा गरीब झालाय ना, मग ते डॅनी पंडितला तू आहे ना ते चॅलेंजला कशाला 50,000 कुठून आले तू ऐकून? मग का ते केरळ मधले आणले स्कॅम करून? हा महेश मोठे, आणि ते कुत्र्याला काय ते चॅनेचे 2 दाणे देतोय. अरे त्या दाण्याने ना तुला चाकण्याला पुरत नाही ते दाणे, आणि कुत्र्याच्या कोणत्या बोचाला पुरणारी? ते 2,000 रुपये सापडले तर या हे बाळा, कुठलीच कुत्री जन्म दिल्यानंतर बाळाला कोणाकडे देत नाही काय, पण माझ्याकडे दिला मित्रांनो, कारण त्याला विश्वास आहे बघा, विश्वास आहे. हा आणि त्या कुत्रीला विश्वास आहे की त्या पिल्ल्यांचा बाप आहे ना तूचे म्हणून. जाऊ ना खायचं सोड, तू रात्रीचा चाकण्याचा विचार कर जरा. हा तू चाकण्याचे ते 2 दाणे पण त्या कुत्रीला देऊन टाकली, मग तू काय खाणार? जेव्हा एक बेवडा रात्रीचे पिऊन सकाळी आहे ना त्याचे उतरले की उठतो, तेव्हा तो पण हेच म्हणतो मी आहे ना रील स्टार नाही, सामान्य माणूस आहे. तसंच आता हे मोठ्याचं पण झालंय. मोठे आहे ना रात्रीचं हाणले असं त्याने 90-20 आणि सकाळी उठून म्हणतोय मी रील स्टार नाही, मी सामान्य माणूस आहे. अरे मोठे तू रात्रीची ना ती कुरी हाणतो ना ती जरा बंद कर बाबा पहिले प्लीज. मतलब अलग ही लेवल का बंदा था. रील स्टार आहे, जर माझी गाडी जर नाही सोडली ना, तर उद्यापासून व्हिडिओ बनवणार नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, तुमच्या आहे ना व्हिडिओ बनवण्याने आणि न बनवण्याने आम्हाला काही घंटा फरक पडत. हा आणि तेवढं एक बरं होईल मोठे, तू जर का व्हिडिओ करायचे बंद केलेला आमच्या इथं डोकं जरा शांत राहील राव. सासूबाई, ओ सासूबाई, मला अडक काऊन ढकललं तुम्ही?
काय म्हणालीस? मला आडत काऊन ढकललं? मी तुला आडत ढक्कल. आईला राव तेवढं एक बरं झालं असतं त्या सासूबाईने ना याला ना आलाच टाकलाय पाहिजे होतं म्हणजे ना महाराष्ट्र आहे ना जरा सुखांतरी राहिलं असतं राव. वा रे ती ऍक्टिंग वा 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 वा. सासूबाई तुम्ही मला हाडात कडा करलाय हाडात कडा करणार सासूबाई मोठी तुला घालू का मी मोठी. तुम्हीच ढकललं. बाबा थांब जरा त्या आडात कडा खाल्लाय ना हा विषय नंतरचा झाला. पहिला तिला आहे ना गायछाप मळू दे कळलं का. आणि गायछाप मारल्यानंतर ते आडात ढकलं नाही तर तुला विहिरीत ढकलं. पण आहे ना एकदा आमची किती तरी जाईल बाबा. तुम्ही कृपया जावा राव कुठेतरी जावा. गलुळात पाणी कशाला गवळलं. पण कृपया ना माझी ना नागाला ना विनंती राहू या 2 झुरळाला ना तू असा गायब कर नाही परत मला इंस्टाग्रामच्या फीडला दिसाय पण नको पाहिजे. तर चला मित्रांनो मी तुम्हाला भेटतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महेश सर सॉरी ऐकून काही चुकीचं वगैरे बोललो गेलो असेल तर मला माफ करा. तर मित्रांनो तुम्ही मला बोलत असता की तुझ्या व्हिडिओला काय म्हणतात ना कॉमेडी नाही वगैरे रोस्ट वगैरे करता येत नाही काय नाही. तर भावांनो मी तुम्हाला एक सांगतो मी कोणाच्याही आई बहिणींना वगैरे घरच्यांना मी माझ्या व्हिडिओमध्ये आणत नाही. आणि कोणालाही त्यांच्या आईवरून किंवा त्यांच्या घरच्यांवरून मी बोलण्याचा प्रयत्नही करत नाही. जे काही असेल मी ते जेन्युइन कॉमेडी करण्याचा प्रयत्न करतो. आणि जर का तुम्हाला जेन्युइनली मी आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि मी बोलणार की तुम्ही करणार आहे म्हणून आणि करायचंच भावनं. तुम्हाला जर तुम्ही जेन्युइनली आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं त्याशिवाय जायचं नाही. तर चला मित्रांनो भेटतो तुम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तवर तर बाय बाय लव यू गुड नाईट अँड पीस आउट. माझा देऊ का